नमस्कार मित्रा, आजची बातमी अत्यंत काळीज पिळून टाकणारी बातमी आहे। लखनौच्या अलीगंजमध्ये 22 जूनला एका इमारतीमधील LED बोर्ड आणि AC डक्टरमध्ये शॉर्ट सर्किट झालं। इमारतीमध्ये व्हॅलिडेशन किंवा इमर्जन्सी एक्झिट अजिबात सुद्धा नव्हतं बघ, आणि अवघ्या काही मिनिटात काळा आणि विषारी धूर पूर्ण इमारतीमध्ये पसरला। वरच्या मजल्यावरती कोचिंग सेंटर आणि गेमिंग झोनमध्ये अडकलेल्या 15 निष्पाप तरुणांचा, ज्यामध्ये 12 मुले आणि 3 मुली होत्या, हे सर्व आगीने नव्हे तर धुराने तडफडून त्यांचा मृत्यू झाला। या इमारतीकडे फायर म्हणजे NOC नव्हती आणि निवासी इमारतीचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर सुरू होता। आता सरकारने 4 अधिकाऱ्यांना निलंबित करून SIT स्थापन केली आहे। पण भावा, छत्रपती शिवरायांनी रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये असा सक्त आदेश दिला होता। आपल्या प्रजेचं रक्षण करणं हे राजांचं पहिलं कर्तव्य असतं। पण आज परिस्थिती किती भयानक आहे तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी रोज बघत आहे। आजचे हे भ्रष्ट अधिकारी चिरीमिरी घेऊन कोणत्याही मृत्यूच्या सापळ्याला NOC देतात। दिल्लीचा उपहार सिनेमा असो किंवा लखनौचं कोचिंग सेंटर, इथं पोरं शिक्षणासाठी जातात आणि हे भ्रष्ट लोक त्यांना थेट मृत्यूच्या दारामध्ये ढकलतात। साहेबांना निलंबित करून काही होणार नाही, या अधिकाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना जन्मठेप दिली पाहिजे। तुला ह्याबद्दल काय वाटतं? तुझं मत आणि तुझा विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांग। आपण भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।